पवईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचा पुणे कनेक्शन समोर आले। दीपक केसरकर यांच्याकडे पर्यायाने शिक्षण विभागाकडे माझे 2 कोटी रुपये बाकी आहेत, एक प्रकल्प मी शिक्षण विभागाला दिला असं म्हणत पुण्यातल्या याच पत्रकार संघासमोर रोहित आर्याने आंदोलन केलं होतं। ठिकाणी उपोषण करताना त्याला भुरळ जी आहे ती आली होती आणि भुरळ येऊन तो चक्कर येऊन याच ठिकाणी पडला होता। तो 1 वर्षापूर्वी नेमकं या ठिकाणी काय घडलं होतं, त्याचा परिवार या सूरजशी काय बोलत होता हे सगळं जाणून घेणार आहोत। पवईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचा पुणे कनेक्शन समोर आले। खरं तर अनेक मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलनं उपोषणं केली होती आणि आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये दीपक केसरकर यांच्याकडे पर्यायाने शिक्षण विभागाकडे माझे 2 कोटी रुपये बाकी आहेत, एक प्रकल्प मी शिक्षण विभागाला दिला असं म्हणत पुण्यातल्या याच पत्रकार संघासमोर रोहित आर्याने आंदोलन केलं होतं। ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी रोहित आर्याने उपोषण केलं होतं आणि या ठिकाणी उपोषण करताना त्याला भुरळ जी आहे ती आली होती आणि भुरळ येऊन तो चक्कर येऊन याच ठिकाणी पडला होता। त्यानंतर काही शिवसैनिक, काही पत्रकार, जे काही दुसऱ्या चॅनलचे कॅमेरामॅन आहेत त्यांनी त्याला अँब्युलन्समध्ये भरून उपचारासाठी नेलं होतं आणि त्यापैकीच एक शिवसैनिक जो सूरज लोखंडे ज्याचं नाव आहे तो सूरज दादा आपल्यासोबत आहे। गेल्या 1 वर्षापासून 1 वर्षापूर्वी त्याने इथून त्याला रोहितला रुग्णालयात नेलं रोहित आर्याला आणि त्याच्या 1 वर्षानंतर सतत तो त्या परिवाराशी संबंधित होता। त्याच्या बायकोशी त्याचं बोलणं झालेलं, रोहित आर्याला तो भेटायचा, त्याच्या मुलाशी त्याचं बोलणं व्हायचं आणि वारंवार त्याचा परिवार त्याला सांगायचं की होय शासनाकडे आमचे काही अमाऊंट अडकून आहेत। आता तो सूरज लोखंडे काय सांगतोय, 1 वर्षापूर्वी नेमकं या ठिकाणी काय घडलं होतं, त्याचा परिवार या सूरजशी काय बोलत होता हे सगळं जाणून घेणार आहोत। सूरज, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। रोहित आर्या काल एन्काउंटर झाला पवईमध्ये, पण तुम्ही 1 वर्षापासून त्याला ओळखत होता, कोण आहे रोहित आर्या आणि तुम्ही 1 वर्षापूर्वी काय मदत केली होती? रोहित आर्या हा स्वच्छता मॉनिटर हा 2022 साली जो प्रोजेक्ट चालू झालेला शासनाचा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, ह्याच्यामुळे त्याचं योगदान आहे। त्यांनी जो प्रोजेक्ट रन केला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःकडचे पैसे खर्च केले होते, सोनाने खर्च केलं होतं, त्याच्या कुटुंबातील जे काय होतं पैसे अडके ते सर्व खर्च केले होते। पण ते शासनाकडून त्याला त्या प्रोजेक्टला त्याचं स्वतःचं नाव लावणं अपेक्षित होतं आणि त्याचे काही प्रोजेक्टचे पैसे जे दीपक केसरकरांनी कमिटमेंट केली होती ते अपेक्षित होतं येणं। त्यांनी शासनाशी भरपूर पत्र व्यवहार केले। त्यानंतर त्यांनी दीपक केसरकरांच्या दालनाच्या इथं बाहेर आंदोलन केलं। त्यांनी 13 दिवस त्यांनी मंत्रालयात आंदोलन केलं। त्यानंतर 26 दिवस त्याचा आवाज कोण ऐकत नव्हतं, त्यामुळे पत्रकार भवनाच्या बाहेर पत्रकारांपर्यंत आवाज जावा ही त्याची मागणी होती। ते आंदोलन करत होता त्यावेळी आम्हाला लक्षात आलं आणि त्यानंतर आम्ही मग त्यांच्या संपर्कात गेलो, तेव्हा त्यांचे पत्र व्यवहार बघितले तर ते वेल एज्युकेटेड आणि शासनाशी चांगला संबंधित असणारा आणि शासनाशी कामं करणारा असं त्याचे पत्र व्यवहार पाहिले आणि शासनाचे कार्यक्रम दाखवले की असे कार्यक्रम घेतलेले। हा क्वालिफाईड व्यक्ती होता, पण त्याला कुठंतरी पर्यायाने चुकीचा मार्ग अवलंबायला लागला। त्यामुळे आज महाराष्ट्रातील मुलं वेटेज धरले गेली आणि पोलीस प्रशासन सुद्धा वेटेज धरले गेलं। त्याच्यानंतर देखील तुम्ही त्याच्या पत्नीशी, त्याच्या मुलाशी बोलत होता, काय सांगत होते? तो मनोरुग्ण होता का? मनोरुग्ण होता असं बोललं जाते। तो एवढा मोठा जर प्रोजेक्ट करू शकतो तो मनोरुग्ण कशावर होऊ शकतो? कारण शासनाचे जर शालेय मंत्री बघितलं तुम्ही, त्यांच्या सोबत त्यांचे कार्यक्रम आहे, दीपक केसरकरांसोबत फोटो आहेत त्यांचे। मनोरुग्णाला घेऊन कार्यक्रम करतील एवढे मोठे तर नाहीये दीपक केसरकर, त्यांना साध्य आणि सिद्ध असून तिथं उभे राहणार आहेत। त्यांना गरज होती ह्याचं नाव कुठेतरी द्यायचं आणि हा प्रोजेक्ट कुठेतरी हे करायचं, पण त्यांनी कुठेतरी चुकीचं हे केलं, त्यामुळे आता चुकीचा मार्ग अवलंबण्याची वेळ आली। मला सांगा, पत्नीशी वगैरे तुमचं बोलणं काय सांगायचं? त्यांच्या घरी देखील तुम्ही जायचं असते त्यावेळेस काय बोलायचे? तेव्हा त्यांची पत्नी म्हणजे आम्हाला यातनं कुठेतरी थोडासा न्याय मिळाला तर बरं होईल, कारण आम्ही शासनाकडे फेऱ्या मारून चक्रा मारून हा बिचार वैतागला, ह्याचा जीव जाईन, ह्याला जीव जर गेला याला पूर्णतः शासन जबाबदार असेल। तुम्ही बघत असाल तेव्हा आपण त्यांच्या मिसेसला इथं बोलवलं मागच्या ज्या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी, तेव्हा त्यांची मिसेस म्हणते की मोरू दे याला, शासन याला ऐकणार नाही। म्हणजे ही वेळ आली असते त्या कुटुंबावरती। शेवटचं कधी भेटला होता रोहित आर्याला किंवा त्यांच्या पत्नीला काही आठवते? नाही, एक 3 महिन्यापूर्वी ते मला परत भेटले होते की आपल्याला काय पुढे करता येईल का वगैरे। कोण भेटलं होतं? रोहित आर्या सिंहगडला भेटले होते, पण त्यांना म्हटलं तो प्रोजेक्ट सोडून आपण नव्याने करू, कारण शासन हे गेंदड्याच्या कातड्याचं आहे, ते तुम्ही किती ओरडून होत नाही, नवीन काहीतरी करू, तुमच्या स्किल आहे। पण ते ह्याच्यातनं बाहेर नव्हते की त्यांनी म्हणले माझं एवढं कष्ट मी वाया जाऊन देणार नाही, माझं त्या प्रोजेक्टला नाव मला लावणं हे अपेक्षित आहे। पण शासनानं प्रोजेक्ट करून घेतला होता, तो प्रोजेक्ट पूर्ण झाला होता का कंप्लीट शासनाला? 1 वर्ष बघितलं तर पहिले 2022 वर्ष पूर्णतः हे केलं, त्याचा दुसरा पार्ट चालू होता। त्या दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा त्यांचे पत्र व्यवहारमध्ये रोहित आर्याचं नाव आहे। ते पत्र व्यवहार तुम्ही बघताना तुम्हाला पाठवतो मी, त्यात सुद्धा तुम्हाला पाठपुरावे दिसतील सगळे।
त्याची पत्नी नंतर काही बोलायची तुमच्याशी, तो राहिला कुठं होता पुण्यात नेमकं? कोथरूडमध्ये स्वरांजली सोसायटी तेच घर का? हा, तिथंच त्यांच्या आई वडिलांचं घर आहे, ते तिथं राहिलं होते ते. पण मिसेस पण वेल एज्युकेटेड, ते बँकेत चांगल्या हुद्द्यावरती, मुलगा सुद्धा क्वालिफाईड आहे. पण हे फॅमिली चांगली होती, पण या सगळ्या वातावरणामुळे ती डिस्टर्ब झालेली होती. त्याच्या घरावर ना काल आपण बघितलं हरोळीकर आडनाव आहे, त्याचं ओरिजिनल आडनाव हरोळीकर आहे का? ते त्यांच्या सासू सासऱ्यांचं घर आहे ते. जे आपण गेलेलं. ओके, हा. ते सासू सासऱ्यांचं घर आहे. तो तिथंच खाली एक सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये राहिला होता. पण मिसेसची जर बदली वगैरे झाली तर ते तिथंच हे करायचे, तात्पुरत्या स्वरूपाचं शिफ्ट पण होत होते. बरं. मग आता लास्ट 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस तो भेटला होता त्यावेळेस तो काय म्हणायचा तुम्हाला? नाही, तेच सांगत होता ना की शासनाने हे माझं कुठेतरी निघालं पाहिजे, कारण मी आता किती म्हणजे माझं काहीच नाहीये, मी अक्षरशः हातात झालेलो आहे या पैशाने वगैरे. तर तेच सांगणं होतं. त्याला म्हणलं तुमच्याकडे एवढे स्किल आहे तर त्यातनं आपण मोठे प्रोजेक्ट राबवू शकतो. एक अँगल असायचा, तो बिल्डर होता, बिल्डरशिपमध्ये त्याची काही पार्टनरशिप होती कुणासोबत? नाही, जर तुम्ही पाहायला गेलं त्याला शासनाकडनं स्वतःचे पैसे जे खर्च केले ते काढता येत नव्हते. तर बिल्डरशिप लय लांबची गोष्ट आली. तो क्वालिफाईड होता पण एवढ्या ह्याच्यापर्यंत नव्हता. काल जर सगळी घटना घडली त्यानंतर तुम्हाला काय धक्का बसला? कारण तुम्ही स्वतः प्रयत्न करत होता की त्याचे पैसे मिळावे म्हणून. मी काल पाहिलं तर एकदम चुकीचं त्याचा एन्काउंटर झाला. म्हणलं अतिरेकीचा नव्हता ना तो, एन्काउंटर झाला, पण त्यांचा मार्ग चुकीचा अवलंबला. त्याचे पैसे काढणं होतं, तुमच्या मीडिया काही यायला पाहिजे होतं, अजून वेगळे अवलंबाचे वेगळे आंदोलनाचे हे केलं पाहिजे. पण लहान मुलांना वेटीस धरून, प्रशासनाला वेटीस धरून, पोलिसांना वेटीस धरून हे नव्हतं केलं पाहिजे. त्यामुळे आज महाराष्ट्राचं नाव कुठेतरी प्रतिमा ढासळत चाललेली आहे, महाराष्ट्राचा कुठेतरी बदनामी होत गेली. हे नव्हतं झालं पाहिजे. शेवटचा प्रश्न, सरकारकडून पैसे देण्याबाबत त्याची फसवणूक झाली असं तुम्हाला वाटते? खरंच तो प्रकल्प कंप्लीट झाला होता, दीपक केसरकरला दिला होता का? दीपक केसरकरांसोबत बघताना तुम्ही ते कार्यक्रम केलेले, त्यानंतर 2022ला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि यशस्वी झालेला आहे. हे सुद्धा त्याचे ते 2022 नंतर 2023ला हा दुसरा टप्पा चालू होता. त्यात त्याचं अपेक्षित होतं की त्याचं कुठं नाव त्यांना दीपक केसरकरांनी त्याला आश्वासन दिलं, असं त्याचं लेखी स्वरूपात आहे की दीपक केसरकरांनी मला आश्वासन दिले, पण कुठल्याही प्रकारचं त्याला मदत केलेली नाही. हे बघा तुम्ही, दीपक केसरकरने आश्वासन दिलेलं अशा आंदोलनाचं. खरं तर काल जे पवईत घडलं, रोहित आर्यांनी अनेक मुलांना वेठीस धरलं, धमक्या द्यायला सुरुवात केली, जे घडलं ते चुकीचंच होतं, 100% चुकीचं होतं, त्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही. पण जी माहिती हळूहळू समोर येते किंवा जे प्रत्यक्षदर्शी त्याला भेटायचे, जी माणसं त्याला भेटायची, वारंवार तो असेल, त्याची पत्नी असेल, ते सांगायचे की खरंच शासन दरबारी आमचे 2 कोटी रुपयाची थकबाकी आहे, प्रोजेक्ट रोहित आर्याने कंप्लीट केलेत पण शासनाने पैसे दिले नाहीत. काल रोहित आर्यानं जो व्हिडिओ केला ना या सगळ्या प्रकरणी, त्यावेळेस तोही हाच म्हणाला होता की काही प्रकल्पाचे पैसे सरकारकडे आहेत. दीपक केसरकर यांनी जरी उत्तर देणं टाळलं असेल तरी राज्य शासनाचं जे पत्र होतं ते देखील काल आपण दाखवलं आपल्या चॅनल मार्फत. त्यावर देखील प्रकल्प संचालक म्हणून रोहित आर्याचंच नाव होतं. आता या सगळ्या प्रकरणी समिती देखील नेमण्यात आली, पण मुख्यमंत्री या सगळ्यांवरती काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.